पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे गट यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी भाजप आमदार राणा रणजितसिंह पाटील यांच्यावर थेट सवाल करत टीकास्त्र सोडले आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी खालील 3 ठोस प्रश्न उपस्थित करत राणा रणजितसिंह पाटलांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। माझ्यावर ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले, माझ्याबरोबरचे फोटो त्यांनी दाखवले, त्या दिवशी मी सांगितलं की माझ्या कुठं, आणि त्या दिवशी मी आव्हान केलं, तुम्हाला आठवत असेल हो, की माझा त्या आरोपीचा कुठं फोनवर संपर्क आला की तपासा ना, सीडीआर तपासा ना, आमचे सीडीआर काढा। आणि माझं अजून दुसरं म्हणणं आहे की जे आता आरोपी त्यात सामील आहेत त्यांची सीडीआर तपासा, त्यांच्या नेत्याबरोबर झाले तर नाही। आणि माझं काय म्हणणं आहे, मी सुद्धा असं मला सुद्धा फासावर चढा, माझी काय अडचण नाही। काय स्वयंघोषित राज्यमंत्री त्याचं गरज नाही तुझा तिले काय झालंय, कशाला शिक्षण झाले मला माहिती नाही, कॉन्व्हेंटच्या कशातरी शाळेत त्यांना वाटतं ती जे हुशार आहे, दुसऱ्याला काय अडचण आहे का नाही, त्यांना जे ज्ञान म्हणजे आकडे ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एक जन्म जातं काही त्यांचं, बाकी पूर्ण होतं। अशा पद्धतीने भाषा असते। आणि कसं असतंय, माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होते। विभागण्यातले फरक मागासपासून वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही, पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं, का घाबरला होता तुम्ही, 2 प्रश्न आहेत माझे। आणि तिसरं, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्सच्या आहारी आहे, अशा पद्धतीने ड्रग्स विकला जात आहे, तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही? 3 प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं, काढून घ्यायचं। ओके।